नमस्कार स्वामी भक्तांनो. आयुष्यात असे क्षण येतात की काय करावं, कोणता निर्णय घ्यावा हेच कळत नाही. मन गोंधळलेलं असतं, भीती असते आणि अशा वेळी आपण स्वामींच्या चरणी शरण जातो. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, स्वामी समर्थांचा कौल कसा घ्यायचा आणि स्वामी उत्तरं कशा प्रकारे देतात. स्वामी समर्थ कधीही थेट शब्दात उत्तर देत नाहीत, पण ते भक्ताला कधीच अंधारात ठेवत नाहीत. निर्णय घ्यायचा असेल तर सर्वात आधी मन शांत असणं फार महत्त्वाचं आहे. घाई, राग, भीती किंवा स्वार्थ यात घेतलेला कौल स्पष्ट नसतो. म्हणून आधी काही क्षण डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि मनोभावे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. त्यानंतर स्वामींना मनात स्पष्ट सांगा, स्वामी, हा निर्णय माझ्या इतरांच्या भल्याचा आहे का? कृपया मला योग्य दिशा दाखवा. भक्तांनो, स्वामी उत्तर देतात, पण संकेताच्या रूपाने. कधी जप करत असताना मन अचानक शांत होतं आणि एखादा विचार ठाम वाटू लागतो. तोच स्वामींचा कौल असतो. कधी गुरुचरित्र किंवा स्वामींचा संदेश उघडताना समोर आलेलं एक वाक्य आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर देतं. अनेकदा बाहेरून आलेले योगायोग, कुणाचं नकळत बोलणं, एखादं गाणं, एखादा व्हिडिओ किंवा स्वप्न यातून स्वामी आपल्याशी बोलत असतात. जर आपण चुकीच्या निर्णयाकडे जात असू तर स्वामी अडथळे घालतात, कामं अडकतात, विलंब होतो, मन अस्वस्थ राहतं. पण निर्णय योग्य असेल तर मार्ग आपोआप मोकळा होतो. मदत वेळेवर मिळते आणि मनाला आतून समाधान मिळतं. काही वेळा स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण उत्तर आत्ता नाही असं असतं. तेव्हा स्वामी आपल्याला थांबवतात, परिपक्व करतात आणि योग्य वेळेची वाट पाहायला लावतात. स्वामींचा कौल म्हणजे चमत्कार नव्हे, तर आपल्या बुद्धीला मिळालेली दैवी दिशा आहे. म्हणून निर्णय घेताना घाबरू नका. मन शांत ठेवा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य पद्धतीने स्वामी समर्थ नक्की उत्तर देतील. चिठ्ठ्यांच्या माध्यमातून स्वामी समर्थांचा कौल घेणं म्हणजे स्वामींना आपल्या निर्णयात सामील करून घेणं आहे. हा मार्ग तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा भक्त पूर्णपणे निरपेक्ष भावनेने स्वामींच्या चरणी शरण जातो. चिठ्ठ्या काढण्याआधी मनात आधीच मला हेच हवं असा हट्ट असेल तर स्वामी उत्तर देत नाहीत. उलट मन अधिक गोंधळात टाकतात. म्हणून प्रथम काही वेळ शांत बसून दिव्याजवळ किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर नामस्मरण करत मन शुद्ध करावं. नंतर आपल्या प्रश्नाचा विचार करून स्वामींना अंतःकरणातून विनंती करावी, स्वामी, मला योग्य तेच दाखवा जे माझ्या आणि सगळ्यांच्या भल्याचं आहे. त्यानंतर लिहिलेल्या चिठ्ठ्या देवाजवळ ठेवून डोळे बंद करून एक चिठ्ठी उचलावी. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे, जी चिठ्ठी हातात येते त्या क्षणी मनाला एक वेगळी शांती किंवा ठामपणा जाणवतो आणि हाच स्वामींचा खरा कौल असतो. कधी उत्तर मनासारखं नसतं, पण नंतर काळ जसा पुढे जातो तसं कळतं की स्वामींनी दिलेलं उत्तरच आपल्याला वाचवणारं होतं. काही वेळा चिठ्ठीत थांब किंवा योग्य वेळ नाही असं उत्तर येतं, कारण स्वामींना आपल्याला संयम शिकवायचा असतो. तर कधी नाही असं उत्तर येऊन पुढील संकटापासून आपलं रक्षण केलं जातं. चिठ्ठ्यांचा कौल हा खेळ नाही, तो वारंवार करून पाहण्याचा प्रकार पण नाही. एकदा उत्तर मिळाल्यावर त्यावर विश्वास ठेवून थांबणं हीच खरी भक्ती आहे. जेव्हा श्रद्धा, नम्रता आणि स्वामींवर अखंड विश्वास असतो, तेव्हा साध्या कागदाच्या चिठ्ठ्यातूनही स्वामी समर्थ आपल्याशी बोलतात आणि योग्य मार्ग दाखवतात. अनेक भक्त स्वामी समर्थांचा कौल घेण्यासाठी चिठ्ठ्यांचा मार्ग स्वीकारतात, कारण हा मार्ग मन शांत करून पूर्ण श्रद्धेने केला तर स्वामी निश्चितच संकेत देतात. चिठ्ठी काढण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात कुठलाही हट्ट, स्वार्थ किंवा ठरलेलं उत्तर नसावं. स्वामींच्या फोटोसमोर किंवा दिव्यासमोर बसून काही क्षण डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा आणि मनात स्पष्टपणे प्रश्न मांडा. त्यानंतर वेगवेगळ्या चिठ्ठ्यांवर साधी उत्तरं लिहा, जसं की हो, नाही, थांबा, योग्य वेळ नाही, स्वामींची कृपा आहे, आणि त्या चिठ्ठ्या एकत्र करून देवाजवळ ठेवा. पूर्ण विश्वासाने डोळे बंद करून एक चिठ्ठी उचलली तर अनेक वेळा तीच चिठ्ठी मिळते.
जी आपल्या परिस्थितीला अचूक लागू पडते. हे केवळ कागदावरचं उत्तर नसतं, तर त्या क्षणी मनात निर्माण होणारी शांती, समाधान किंवा अस्वस्थता हीच खरी खूण असते की स्वामी उत्तर देत आहेत. कधी चिठ्ठी थांबा असते, कारण स्वामींना आपल्याला वेळ द्यायचा असतो. कधी नाही असते, कारण पुढे अडचणी आहेत, तर कधी हो असते आणि त्या निर्णयाला मार्गही लगेच मोकळा होतो. म्हणून चिठ्ठ्यांचा कौल हा अंधविश्वास नाही, तर श्रद्धा, संयम आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून घेतलेला निर्णय असतो. योग्य भावना आणि शुद्ध मन असेल तर चिठ्ठ्यांच्या माध्यमातूनही स्वामी समर्थ नक्कीच उत्तर देतात. तुम्हाला हे स्वामी समर्थांचे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटेल. तर भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत. तुमचेही काही अनुभव असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे अनुभव मला सांगू शकता आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.